इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका महिला सामना डी.वाय. पाटीलमध्ये रंगणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की पुण्यावरनं असेल, जळगाववरनं असेल, सोलापूरवरनं असेल, हे क्रिकेटप्रेमी सध्या आलेले आहे। यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकतो की चिमुकला देखील या ठिकाणी आलेला आहे। याने आपल्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो की इंडियाचा जो झेंडा आहे तो देखील या ठिकाणी त्याने चित्र काढलेलं आहे। आपण पाहतो की भर पावसामध्ये सध्या हे सोलापूरकर असतील किंवा जळगावकर असतील किंवा पुणेकर असतील ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण पाहू शकतो की टी शर्ट देखील इंडियाचा यांनी घातलेला आहे। यांचं मगासून आपण पाहतो की एकच जो नारा आपणास पाहायला मिळत आहे की इंडिया इंडिया। या लहानग्या चिमुकल्याने देखील टी शर्ट घातलेला आहे। बाळा, कुठून आलास तू? कुठून आलास? पुण्यावरून। कशासाठी आलात? कशासाठी आलास तू? क्रिकेट बघायला। अरे वा, याच्या अगोदर तू क्रिकेट सामने पाहिलेत? हा, कुठला पाहिला याच्या अगोदर? खेळायचा क्रिकेट। आणि आता आज कुठला क्रिकेट सामना आहे? खरखरचा। आपण पाहतोय की क्रिकेट सामन्यासाठी खरं तर आलेला आहे। खरं तर पाऊस पडतोय, रेनकोट देखील याने घातलेला आहे। हा झेंडा कधी काढलास तू? पहिलं मी येत होताना माझ्या पप्पाने मला झेंडा काढून दिला। काय वाटतं आज कोण जिंकेल? इंडिया जिंकेल? हा तू इंडियाला चेअरअप करणार? हा। आपण पाहू शकतो की इंडियाला चेअरअप करण्यासाठी अजून काही नागरिक या ठिकाणी आलेले आपण त्याची आता खरं तर आम्ही पाहतोय की भर पावसामध्ये आपण देखील या ठिकाणी आलेले आहेत। काय भावना, काय वाटतं इंडिया जिंकेल? हो, इंडिया जिंकायलाच हवी आज। कुठून आलात आपण? मी पुण्यावरून आलोय। आपण पाहू शकतो की पुण्यावरून आलेले आहेत आणि काही अजून देखील या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थेट जाण्याचा प्रयत्न करूया। दादा, कुठून आलात आपण? सोलापूरवरून आलोय। कधी ट्रेनमध्ये बसलेला, कशाने आलात आपण या ठिकाणी? काल रात्री मी ट्रेनमध्ये बसलो, आज सकाळी इथं पोहोचलोय। मॅच बघण्यासाठी आलोय, तर पाऊस येत आहे इथं, तर भर पावसात पण आम्ही सामना बघण्यासाठी रेडी आहे आणि इंडियाला चीअर करण्यासाठी रेडी आहे। तिकीट वगैरे मिळालं आपल्याला? तिकीट नाही भेटलेलं आहे। तरी पण तुम्ही आलात या ठिकाणी? हो, या आशेने की तिकीट भेटेल, पण इथं जरी सगळं सोल्ड आउट आहे तरी आपण पाहतो की अजून काही सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। कुठून आलात आपण? जळगाववरून आलोय। मॅच बघण्यासाठी आलात? हो, मॅच बघायला आलोय। तिकीट वगैरे मिळालं? हो, मिळालं। दाखवा तिकीट तुमचं। ऑनलाईन तिकीट? ऑनलाईन तिकीट आहे। किती खर्च आला तिकिटासाठी? तिकीट साधारणतः 250 रुपयाला आलं। कधी तिकीट हे काढलेलं आपण? आम्ही मॅचच्या सेमीफायनलच्या अगोदरच काढलं तिकीट। याच्या अगोदर देखील आपण मॅच वगैरे या डी.वाय. पाटीलमध्ये बघितलेली नाही, पहिल्यांदाच डी.वाय. पाटील लावलेली इथं। इंडिया आणि साऊथ आफ्रिका जो सामना आहे, काय वाटतं कोण जिंकेल? नक्कीच इंडिया जिंकेल। आपण पाहू शकतो की नक्कीच इंडिया जिंकेल अशी जी भावना आहे ती येथील क्रिकेटप्रेमी असतील त्यांनी व्यक्त केलेली आहे। काही तिकीट देखील मिळालं नाही, कारण की तिकीट हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।